हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, आपण जी सिरीज चालू केली आहे पर्सेंटेजची, लाईफ वाईज आपण काय करत आहोत, याच्यामध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत आहोत आणि संपूर्ण चॅप्टर आपण इथं आता पाहणार आहोत. तर याच्यापैकी आपले काही पार्ट झालेले आहेत. आता 2-3च आपले पार्ट राहिलेले आहेत पहा. आता आपला टाईप आहे टाईप 24 भूमिती. या जो भूमितीचा जे क्वेश्चन आहेत, म्हणजे भूमिती या घटकावर आधारित पर्सेंटेजशी जे रिलेटेड क्वेश्चन आहेत ते आपण इथं पाहणार आहोत. ज्याच्यामध्ये आपल्याला जे चौरस, वर्तुळ आणि आपला घन आणि याच्यामध्ये स्फिअर वगैरे जे आहे याच्याशी क्षेत्रफळाशी क्षेत्रफळाच्या रिलेटेड काय असतात क्वेश्चन विचारले जातात याच्यामध्ये पहा. तर पाहूयात आपण आता आजचा टाईप 24. आता चौरसाची बाजू 16% वाढली. आता याच्या आधी पण आपलं थोडंसं बेसिक झालेलं आहे पहा या फॉर्म्युल्याबद्दल. चौरसाची बाजू 16% वाढली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? पहा लक्षात घ्या, चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे, चौरसाचं क्षेत्रफळ हे कशावर डिपेंड करते पहा. हो, ही बाजू ए असते आणि ही बाजू ए असते, म्हणजे क्षेत्रफळाचं सूत्र काय असते? ए वर्ग असते पहा. ठीक आहे. आणि बाजूच्या वर्गावर डिपेंड करते, हे नेहमी लक्षात ठेवा. आता याच्यासाठी ही कन्सेप्ट मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेल. आधी मी तुम्हाला फॉर्म्युल्यावर आधारित सरळ सरळ कसं आपण कॅल्क्युलेट करू शकतो ते पाहूयात. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे पहा, ए अधिक बी अधिक ए गुणिला बी भागीला 100. जेव्हा ही सक्सेसिव्ह येत असते तेव्हा सक्सेसिव्ह किंवा दोन दोन पर्सेंटेज आपण त्याचा नेट चेंज 2% मिळून त्याचा जो नेट चेंज होईल तो जेव्हा आपण काढतो, किंवा क्रमागत पर्सेंटेज चेंज जेव्हा असते तेव्हा आपण याचा यूज करू शकतो पहा या फॉर्म्युल्याचा. क्रमागत चेंज म्हणजे काय, मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे, लास्ट व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे, तो एकदा तुम्ही पाहून घ्या पहा. आता चौरसाची बाजू जर 16% ने वाढली तर त्याचं क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल हे जर काढायचं असलं तर आपल्याला सरळ सरळ हा फॉर्म्युला यूज करायचा पहा. इथं ए पण 16 आहे आणि बी पण 16 आहे, म्हणजे 16 अधिक 16 गुणिले प्लस 16 आणि हे भागीला 100 आहेतच. ठीक आहे. म्हणजे 16 अधिक 16 आपले होतील हे 32 आणि अधिक 16 गुणिले 16 होतील आपले 256. ठीक आहे. आता हे 100 भागिल्यात म्हणून याला काय होईल, पॉईंट येईल 2 घरानंतर. मग हे झाले आपले 34.56 आणि हे पर्सेंटेज, आणि हेच आपलं काय आन्सर आहे बा, ऑप्शन बी. आता इथं झालं सरळ सरळ आपला जो फॉर्म्युला आहे नेट पर्सेंटेज चेंजचा, त्याने सोडवलं आपण. पण आपल्याला जर ऍक्च्युअल मेथडने जर सोडवायचं असलं, कन्सेप्टने सोडवायचं असलं, तर तेव्हा काय करणार आपण, आता ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. परंतु या क्वेश्चनसाठी आहे ना, या क्वेश्चनसाठी आपला हा फॉर्म्युलाच बेस्ट आहे, कारण इथे 16% आहेत, 16% आहेत. जर इथं जर स्टँडर्ड पर्सेंटेज असले 10, 20, 30 किंवा 12.5, 33.33, 16.66% असे जर असले, तर तिथं आपल्याला रेशो मेथड वापरावी लागेल. तिथंच आपला यूज काय होईल, याचा यूज होईल आपल्याला ए वर्गाचा पहा. तर चौरसाचं क्षेत्रफळ काय असते, बाजूच्या वर्गावर डिपेंड असते पहा. म्हणजे चौरसाची बाजू जर आता 16%, सर्वात आधी 16% म्हणजे काय, तर 4 चूक 16 आणि 4 25, 100. ठीक आहे. 16% ने वाढली म्हणजे आधी किती होती बाजू, 25 होती, आता ती वाढून किती झाली, 25 अधिक 4 29 झाली. आता आपल्याला माहित आहे चौरसाचं क्षेत्रफळ हे बाजूच्या वर्गावर डिपेंड असते, म्हणून सरळ सरळ काय करा, याचा वर्ग करा आणि याचा पण वर्ग करा. याचा वर्ग झाला 625 आणि याचा वर्ग झाला आपला 841. आता वर्ग पाठ असणं गरजेचं आहे पहा आपल्याला. कितीने वाढलं रे, तर हा झालाय आपला, आता 841 आपण काय करूया, त्याला सॉल्व्ह करूया तिथं. Wait. हे तर एका मेथडने आपण आता इथं सोल्युशन पाहिलेच आहे. आता दुसरी मेथड पहा. आता ह्या ज्या दोन मेथड आहेत ना, ह्या दोन्ही मेथड डेटानुसार आपल्याला यूज करायचे असतात. कारण डेटा चेंज झाला म्हणजे आपल्याला ती मेथड पण चेंज करावी लागते. जिथं स्टँडर्ड फ्रॅक्शन असतील तिथं आपली रेशो मेथड वापरा, जे मी आता तुम्हाला सांगत आहे स्क्वेअर करून. आणि जिथं प्राईम नंबर म्हणा किंवा अशी संख्या असेल 16, किंवा जे स्टँडर्ड नाही आहे, आता 16% आहे की स्टँडर्ड पर्सेंटेज नाही आहे, म्हणून आपण काय करणार, याला फॉर्म्युल्याने सोडवलेलं आहे, जे की आपला आन्सर आपण पाहिलेला आहे. आता ही जी मेथड मी आता तुम्हाला सांगत आहे, ही स्टँडर्ड फ्रॅक्शन, स्टँडर्ड पर्सेंटेज असणारे जे आहेत, स्टँडर्ड पर्सेंटेज म्हणजे कसले आपले 10, 20, 30 किंवा 12.5, 33, 0.33 आणि 16.66 अशातले जे पर्सेंटेज आहेत, जे आपण चार्टमध्ये घेतलेले आहेत पहा, तेव्हा आपल्याला ही मेथड युजफुल ठरेल, जी मी आता तुम्हाला सांगत आहे पहा. म्हणजे 841 कितीने वाढला,
तर पहा क्षेत्रफळ 600, बाजू जर 25 ची 29 झाली, तर क्षेत्रफळ काढायचं म्हणजे काय करणार आपण, तर त्याचा वर्ग करणार, बाजूचा वर्ग करणार सरळ सरळ. 25 चा वर्ग आणि इकडे 29 चा वर्ग. आता 625 अधिक क्षेत्रफळ होतं, तर आता किती झालं 841, म्हणजे क्षेत्रफळ किती वाढलं 841 भागीला 625, सॉरी भागीला नाही, आपण वजा करणार. 11तून 5 गेले 6 राहिले आणि 3 2 गेला आपला 1 राहिला, 8तून 6 गेले 2 राहिले, म्हणजे 625 वर 216 एवढं क्षेत्रफळ वाढलं, तर 100 वर किती, तर 100% ने मल्टिप्लाय करा सरळ सरळ. आता हे काय होतील आपले 25 चा भाग जाईल, इथं राहतील 25 आणि हे 25 चूक 100. आता इथं काय करायचं माहिती आहे का, आपल्याकडे बघा काय आहे, 216 गुणिले 4 भागीला 25. आता 25 ने भाग देणं थोडं इथं किचकट जाऊ शकते, कारण इथं शून्यही नाही आहे आणि पाचही नाही आहे कट व्हायसाठी. मग इथं 4 न मल्टिप्लाय करायचं, इथं पण 4 न मल्टिप्लाय करायचं. आता काय होईल 216 गुणिले हे किती होतील आपले 16 आणि हे होतील 25 चूक 100. म्हणजे आपल्याकडे आता आता आपलं कॅल्क्युलेशन इझी होईल पहा इथं. आता हे किती होतील 16 96 96 शी 6 हातच्याले 9 16 एका 16 16 आणि 9 किती होतील आपले 25 25 ची 5 हातच्याले 2 सोडून 32 32 आणि 2 34 आणि छेदात किती आहेत 100 आहेत. म्हणजे त्याला मी काय लिहू शकतो 34.56 आणि हे आपले कशामध्ये येतील, हा पर्सेंटेजचा सिम्बॉल राहील, हा जो की हा इथं होता पहा 34.56% आणि हेच आपलं काय आन्सर आहे. तर इथं आपल्याला वाटू शकते की हे खूप कॅल्क्युलेटिव्ह आहे. हा तर मला तेच सांगायचं होतं की ह्या क्वेश्चनसाठी आपली जे ए प्लस बी प्लस ए इंटू बी डिवायडेड बाय 100 हा फॉर्म्युला जो होता हा आपण यासाठी यूज केला, कारण तो इथं इझी जात आहे. या क्वेश्चनला तो फॉर्म्युला काय जात आहे, इझी जात आहे. अदरवाईज ही जी मेथड आहे, तर ही मेथड स्टँडर्ड फ्रॅक्शनसाठी खूप युजफुल ठरू शकते. ही पण याच्यामध्ये ही मेथड इथं यासाठी युजफुल नाही आहे, की इथं हे कॅल्क्युलेटिव्ह होत आहे म्हणून. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट पाहूयात पुढचा क्वेश्चन. आता एका वर्तुळाची पहा, इथं ती आपली मेथड यूज होईल पहा. इथं दोन्ही मेथड मी तुम्हाला इथं यूज करून दाखवतो पहा. आता वर्तुळाची त्रिज्या काय झालं 20% ने वाढली. 20% म्हणजे काय, तर 1/5. आता सर्वात आधी आपल्याला हे समजलं पाहिजे, वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असते, पाय आर वर्ग. वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असते, वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर काय असते, पाय आर वर्ग. म्हणजे त्रिज्येच्या वर्गावर हा जो पाय असते हा कॉन्स्टंट असते, याच्यावर क्षेत्रफळ डिपेंड नाही करत वर्तुळाचं, ते डिपेंड करते आर वर्गावर. ठीक आहे, हे हमेशा लक्षात ठेवा. कशावर, आर वर्गावर डिपेंड करते. आता वर्तुळाची त्रिज्या जर 20% वाढली, म्हणजे ही त्रिज्या जी आहे ही जर 5ची किती झाली, हे बघा इथं प्लस 1 झालेली आहे, म्हणजे 20% म्हणजे 1/5, म्हणजे 5ची किती झाली 6 झाली. तर क्षेत्रफळ किती होईल, तर क्षेत्रफळ काढण्यासाठी ते कशावर डिपेंड करते, त्रिज्येच्या वर्गावर. म्हणून काय करा, वर्ग करा यांचा. ठीक आहे, ह्या वर्ग केला होतील 5 5 25 आणि हे 6 6 36. ठीक आहे, म्हणजे बाजू जर 5ची 6 झाली तर क्षेत्रफळ 25चं 36 होते बघा. म्हणजे कितीनं वाढला क्षेत्रफळ, हे वाढलं आपलं 25 आणि हे 5 6 आणि 5 11 प्लस 11 झालं. म्हणजे क्षेत्रफळ 25 वर किती वाढलं, 11 वाढलं. तर 100 वर किती, म्हणून 100% ने मल्टिप्लाय करा. हे 25 चूक 100 म्हणजे 11 चूक 44 आणि हे पर्सेंटेज, आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा, ऑप्शन बी. लक्षात आलं का, की ही मेथड मी तुम्हाला का सांगितली, की ही मेथड काही काही क्वेश्चनसाठी जे स्टँडर्ड फ्रॅक्शन स्टँडर्ड पर्सेंटेज येतील तिथं पहा, आपली ही जी मेथड आहे रेशो मेथड ही खूप युजफुल ठरेल इथं. आता या ठिकाणी काय, तो फॉर्म्युलाही युजफुल ठरेल आपल्याला, नो डाऊट. पण इथं ही मेथड खूप युजफुल ठरेल. इथं कॅल्क्युलेशन्स आपले कमी होतील. आता त्या मेथडने जर आता फॉर्म्युला मेथडने जर आपल्याला सोडवायचं झालं, तर ते कसं सोडवणार. आता पहा 20 प्लस 20 प्लस 20 गुणिला 20 भागीला 100. हे एका स्टेपमध्ये इथं येऊन जाईल आन्सर. हे 20 आणि 20 किती झाले 40. आता हे 2 झिरो आणि 2 झिरो कॅन्सल, बेदोन्ही 4 प्लस 4 हे पर्सेंट, 20 अधिक 4 44%. हे आपलं काय आन्सर आहे पहा. ही मेथड काय बेस्टच आहे. दोन्ही मेथड आपल्यामध्ये काय आहेत, बेस्टच आहेत. फक्त कोणती मेथड कुठं कुठं यूज करायची हे आपल्याला समजलं पाहिजे. तर नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर आहे 54. इथं आता हे पहा, हे आहे स्टँडर्ड पर्सेंटेज. आता याचं पण काय असते फ्रॅक्शन स्टँडर्ड. त्या स्टँडर्ड पर्सेंटेजचे आपल्याकडे काय फ्रॅक्शन्स आहेत, अपूर्णांक आहेत पहा. फ्रॅक्शन म्हणजे काय, तर अपूर्णांक. आता वर्तुळाची त्रिज्या 16.66% ने वाढली, तर इथं आपण आता हा फॉर्म्युला यूज नाही करू शकत पहा, ए अधिक बी अधिक ए बी भागीला 100. हा फॉर्म्युला यासाठी यूज नाही करू शकत, कारण 16.66 प्लस 16.66 प्लस 16.66 गुणिला 16.66, म्हणजे इथं 16.66 चा वर्ग भागीला
100. आता हे काय आहे, पॉसिबल नाही आहे एवढं सगळं कॅल्क्युलेशन करणं, म्हणून ही मेथड इथं यूज होणार नाही. होऊ शकते, पण आपण ते करणार नाही आहोत. पहा इथं काय होईल, 16.66% म्हणजे काय? 16.66% म्हणजे काय? तर आपल्याला माहित आहे 1/6. 1/6. 1/6 म्हणजे काय? तर वर्तुळाची त्रिज्या आधी किती होती? 6 होती. त्रिज्या किती होती? त्रिज्या म्हणजे काय? तर r. त्रिज्या 6 होती. आता किती झाली? 16.66% वाढली, म्हणजे हे प्लस 6 वर प्लस 1 वाढली, म्हणजे ही झाली किती? 6 ची किती झाली? 7 झाली. आपल्याला माहित आहे वर्तुळाची त्रिज्या जर 6 ची 7 झाली, म्हणजे वर्तुळाची त्रिज्या 6 असताना त्याची त्रिज्या जर 7 झाली, तर त्याचं क्षेत्रफळ काय होईल? तर ते डिपेंड करते वर्तुळाच्या त्रिज्येच्या वर्गावर, म्हणजे 6 6 36 आणि 7 7 49. हे जर वर्तुळाची त्रिज्या असेल, हे काय असेल? त्रिज्या असेल, तर हे काय असते? क्षेत्रफळ असते पहा. ठीक आहे. आता क्षेत्रफळ किती झालं आपलं? 36 वर किती वाढलं? 36 वर आपलं झालं आहे 3 आणि 1 13. किती वाढलं? 13 वाढलं क्षेत्रफळ. 36 वर 13 वाढलं. मग 100 वर किती? तर 100% न काय करा? मल्टिप्लाय करा. ठीक आहे. हे होतील आपले 4 नंबर 36 आणि हे 25चा भाग जाईल इथं. आता हे किती होतील? 25 त्रिक 75शी 5 हातचे आले आपले 7 आणि 25 आहे का 25. 25 आणि 7 किती होतील? 32 भागीला 9%. मे बी ऑप्शन मध्ये असंही असू शकते आपलं उत्तर. आता इथं ऑप्शन नाही आहे, तर मग याला आपण काय करणार? सॉल्व्ह करणार. 325 भागीला काय करणार? 9 करणार. आता 9 त्रिक किती झाले आपले? 27. राहिले किती? 5 आणि हे 5. 9 सक 54. राहिला किती? एक इथं 0 घेतला, इथे दिला पॉईंट. 9 एक 9. म्हणजे हे काय होईल आपला? रिपीट होत जाईल पहा. 36.11% आपलं काय आहे? आन्सर. 36.11% हे आपलं काय? आन्सर आहे पहा. म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या 16.66% न वाढली, तर क्षेत्रफळ जे आहे ते 36.11% न वाढेल. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन इथं पहा. इथं हे मेथड आपण यूज नाही करू शकत. त्यासाठीच मी तुम्हाला या दोन्ही मेथड इथं सांगितलेल्या आहेत पहा. आणि ते काय यूज होते, कशी यूज होते, हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता धातूच्या भरीव गोळ्याची त्रिज्या. आता भरीव गोळा आला पहा, इथं 3D डायग्राम आला. भरीव गोळा आहे हा धातूचा, काय एक भरीव गोळा आहे. भरीव गोळा म्हणजे काय? आपला पोलीस भरतीचा जो गोळा असते ना, तसा गोळा समजा. आता त्याची त्रिज्या किती आहे? 12.5% ने वाढली. आता धातूचा जो भरीव गोळा आहे, आता त्याचं क्षेत्रफळ काय? क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? सर्वात आधी मला हे सांगा. त्रिज्या जर त्याची काय असेल? आर बरोबर काय असेल? त्रिज्या असेल, तर त्याचं क्षेत्रफळ काय असते? क्षेत्रफळ असते 4/3 पाय आर क्यूब. काय असते? 4/3 पाय आर क्यूब. हे काय असते? क्षेत्रफळ असते त्या धातूच्या भरीव गोळ्याचं. ठीक आहे. धातूच्या भरीव गोळ्याचं क्षेत्रफळ काय असते? 4/3 पाय आर क्यूब, म्हणजे पाय आर चा घन. ठीक आहे. म्हणजे जर त्या धातूच्या गोळ्याची त्रिज्या जर समजा, आता माझं म्हणणं काय आहे, त्या धातूच्या भरीव गोळ्याचं क्षेत्रफळ जे आहे ते कशावर डिपेंड करणार आहे? आरच्या घनवर. कशावर? आरच्या घनवर. ठीक आहे. आर क्यूब वर डिपेंड करेल. म्हणजे बाजू जर इथं पहा, आता आता समजेल तुम्हाला. इथं आपण क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह करू, धातूच्या भरीव गोळ्याची त्रिज्या 12.5% ने वाढली. आता 12.5% म्हणजे काय? तर 1/8, म्हणजे 8 वर 1 वाढली. म्हणजे त्या धातूच्या भरीव गोळ्याची बाजू जर 8 असेल, तर ती किती झाली? आता 9 झाली पहा. काय आहे? ही बाजू जर 8 असेल, तर ती काय झाली? 9 झाली. बाजू 8 असेल, तर ती किती झाली? किंवा इथं बाजू 8 ची किती? 9 झाली. बाजू नाही, इथं काय येईल? ते त्रिज्या येईल. सॉरी. धातूच्या भरीव गोळ्याची त्रिज्या 8 ची काय झाली? 9 झाली. पण आता मला माहित आहे, जर त्रिज्या जर समजा 8 ची 9 झाली, तर त्याचं क्षेत्रफळ कशावर डिपेंड करते? तर आरच्या घनवर डिपेंड करते. ठीक आहे. म्हणजे इथं येईल 8 चा घन आणि इथं होईल 9 चा घन. ठीक आहे. म्हणजे हे जर समजा रेडियस असेल, त्रिज्या असेल, तर हे काय? त्याचं क्षेत्रफळ आहे पहा. म्हणजे 8 चा घन किती होईल इथं? 8 चा घन होईल आपला 512 आणि 9 चा घन होईल आपला 9 त्रिक 27, 27 99 81 आणि हे होतील आपले 729. हा झाला 9 चा घन. ठीक आहे.
आता पहा 512 आणि हे 729. आता याच्यामध्ये अधिक भरीव गोळ्याची त्रिज्या 12.5% ने वाढली तर त्याचं क्षेत्रफळ कितीने वाढेल पहा. अधिक क्षेत्रफळ 512 होतं तर हे 729 होईल. इथं पहा त्रिज्या जर 8 असेल तर ती 9 झाली. आता त्रिज्या 8 ची 9 झाली, क्षेत्रफळ 512चं 729 होईल. म्हणजे अधिक क्षेत्रफळ किती होतं? 512. आता किती झालं? 729. किती वाढलं? तर ते आपण पाहूयात पहा. 729 वजा 512 म्हणजे हे झाले आपले 7, हे 1 आणि 2, 217 वाढलं. किती वाढलं? पहा इथं प्लस 217 झालं. पण आता पर्सेंटेजमध्ये आपल्याला काढायचं आहे. म्हणजे हे 512 वर किती? 217. तर 100 वर किती? याला 100% ने काय करायचं असते? मल्टिप्लाय करायचं असते. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे पहा. आता ही 3 न वगैरे कटू शकते का संख्या? 5 आणि 3 8. तर नाही, कटणार नाही. आता आपण याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे. हे होतील आपले 4 1 4. आता जवळ-जवळ जर आपण याला जर ऑप्शनला जर ऑब्झर्व्ह केलं तर इथं 25% आहे, इथं 37 आहे, इथं 52 आहे, इथं 42 आहे पहा. तरी आपण काय करूयात एकदा सॉल्व्ह करूया त्याला. आता पहा इथं 4चा भाग जाईल. 4 एका 4, 4 दुनी 8, 4 आठा 32 आणि हे 25. ठीक आहे. 128 आले आपल्याकडे. आता इथं पहा 25 ना काय करा 217 ला आपण गुणू शकतो. ठीक आहे. 25 आता किती होतील आपले 175. 175 चे आपले 5 हातचे आले. 17 25 आहे तर 25. 25 आणि 17 किती होतील आपले 32 आणि 10 42 चे 2 हातचे आले 4. 25 दोन्ही 50 आणि 4 किती झाले आपले 54. ठीक आहे. भागीला 128. आता हे पर्सेंटेज मध्ये आहे. आता पहा इथे थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह होऊ राहिला. बट ठीक आहे आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. कारण इथं आता घन आला तर हे कॅल्क्युलेशन असंच वाढणार आहे पहा. आता आपल्याला याला भाग द्यायचा आहे पहा. याला 128 न काय करायचं आहे भाग द्यायचा आहे आपल्याला. 542 ला 128 न भाग द्यायचा तर 28 कितीपर्यंत जाऊ शकते आपल्याला जर आपण 28 चूक जर केला तर 400 आणि 28 आणि 56 112 112 आणि आपले हे 400 400 512 म्हणजे 4चा भाग जाऊ जाऊ शकते. 128 चूक 512 म्हणजे 4चा भाग म्हणजे आपल्याकडे ऑप्शनही आपण चेक करणं गरजेचं असते पहा. इथं 25 आहे, हे नाही आहे, हे नाही आहे, हे पण नाही आहे. 4 आहे म्हणजे हे 42% आणि हेच आपलं काय आहे? आन्सर आहे पहा 42.38. कारण ऑप्शन त्याच्या जवळ-जवळ दुसरं आहेच नाही. आता कॅल्क्युलेटिव्ह एवढं बनत आहे तर पूर्ण कॅल्क्युलेट करायची आपल्याला काय असते गरज नसते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता एका घनाची बाजू काय झालं 10% ने वाढली पहा घन. आता घनाचं आता हा घन असते. घन म्हणजे काय? ही पण एक काय 3D डायग्राम आहे. आणि याचं क्षेत्रफळ काय असते? बाजू जर L असेल तर क्षेत्रफळ असते Lचा घन. म्हणजे घनाचं क्षेत्रफळही काय असते बाजूच्या घनावर डिपेंड करते. बाजूचा जो क्यूब असते त्याच्यावर डिपेंड करते. म्हणजे घनाची बाजू 10% ने वाढली. 10% ने वाढली म्हणजे काय? तर 10 ची किती झाली? 11 झाली. ही काय आहे? बाजू आहे पहा. जर 10 ची 11 झाली तर क्षेत्रफळ काय होईल रे? क्षेत्रफळ डायरेक्ट घन होईल. म्हणजे 10चा घन आणि इथं होईल हे 11चा घन. 10चा घन म्हणजे काय? तर 1000 आणि हे 1331. ठीक आहे. घन वगैरे थोडंसं लक्षात ठेवत जाईल. ॲटलीस्ट 10 पर्यंत 10, 15, 20 पर्यंत तरी घन आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे पहा. आता तर यांनी काय विचारलं तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? आता क्षेत्रफळ टक्क्याने आपण टक्के म्हणजे काय तर 100 सोबत तुलना करतो. मग सरळ-सरळ मी करतो इथचा एक 0 काढतो आणि इथं एक पॉइंट देतो. म्हणजे क्षेत्रफळ जर 100 असेल आधीचं तर नव्याने क्षेत्रफळ काय होईल 133.1 म्हणजे 100 वर किती वाढलेले आहेत 33.1 आणि 100 वर जर काही वाढत असेल तर ते काय असतात पर्सेंटेज असतात. म्हणजेच हे काय आहेत आपले 33.1% आहेत पहा आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा 33.1. आता इथे 33.3 पण आहे थोडं क्लोज ऑप्शन दिलेले आहेत पण आपला आन्सर काय 33.1 आहे पहा. हे आपण कसं केलं इथं सरळ-सरळ पहा 1000 होते. एक 0 इकडचा काढला, इकडे पॉइंट दिला. म्हणजे 100 सोबत आपण कशाची जर तुलना करत असू तर ते काय असतात पर्सेंटेज असतात. ठीक आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ आता हा नवीन टाइप आहे पहा. काय नवीन टाइप आता रिव्हर्स चाललो आपण. आधी आपण
वर्तुळाचा किंवा चौरसाचा किंवा घनाची बाजू वाढवत होतो. बाजू पर्सेंटने वाढवत होतो. मग त्याचं क्षेत्रफळ पर्सेंटने वाढवत होतो. ते काढत होतो आपण, ठीक आहे. त्याचा स्क्वेअर करून किंवा क्यूब करून. आता ते डिपेंड करत होतं त्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे त्याच्यावर, ठीक आहे. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ पहा 69% वाढलं. म्हणजे क्षेत्रफळ 100चं किती झालं? 169 झालं, ठीक आहे. हे झालं क्षेत्रफळ, ठीक आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ 100चं 169 झालं, तर त्याची त्रिज्या किती टक्क्याने वाढेल? आता क्षेत्रफळ म्हणजे काय? तर हे स्क्वेअर आहे पहा. हे कशाचा तरी स्क्वेअर आहे. हे स्क्वेअरमध्ये आहे क्षेत्रफळ, ठीक आहे. मी जर याचा स्क्वेअर रूट घेतला मी जर याचा स्क्वेअर रूट घेतला, तर मला त्रिज्या समजेल कितीने वाढली, ठीक आहे. आता इथं हे क्षेत्रफळ आहे 100चं 169 झालेलं आहे. मग मी जर याचं वर्गमूळ घेतलं, तर हे होतील 10चे किती होतील? 13 होतील. म्हणजे जो क्षेत्रफळामध्ये चेंज झाला होता, 100चे 169 झाले होते. तर ते व्हायसाठी कारणीभूत काय होतं? तर त्रिज्या 10ची 13 झाली होती, ठीक आहे. हेच आपण आधी पाहिलं, की आधी आपण त्रिज्या वाढवत होतो, मग क्षेत्रफळ काढत होतो. याचा स्क्वेअर करत होतो पहा. या 10चा स्क्वेअर आणि 13चा स्क्वेअर करत होतो. हे 100 होत होते आणि हे 169 होत होते पहा. जेव्हा आपल्याला त्रिज्या वाढवत होते काहीतरी पर्सेंटने आणि मग आपण क्षेत्रफळ काढत होतो. पण आपल्याला इथं काय केलेलं आहे त्यांनी? रिव्हर्स दिलेला आहे पहा. रिव्हर्स कसं दिलेलं आहे? आधी क्षेत्रफळ वाढवलं होता. हाच टाइप खूप इम्पॉर्टंट आहे आणि समजणं गरजेचं आहे पहा. तर क्षेत्रफळ जर समजा 100चं 169 झालं, तर त्याचा स्क्वेअर रूट घ्या म्हणजे त्रिज्या कितीची किती वाढेल समजेल. म्हणजे कितीपासून किती वाढली हे समजेल. त्रिज्या वाढली 10 वर किती वाढली? 3 वाढली. आपल्याला पर्सेंटने काढायचं आहे की किती पर्सेंट वाढली? तर 10 वर किती वाढली? 3 वाढली. तर 100 वर किती वाढणार? तर 100% ने मल्टिप्लाय करा. हा एक एक झिरो कॅन्सल. 10 गुणिला 30 10 गुणिला 3 किती होईल? 30%. आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. इथं तर ऑप्शन पण आपण टाकलेले नाही आहे. ठीक आहे. मिस्टेकने राहून गेलेले आहेत ते. हा हा जो टाइप आहे हा समजणं गरजेचं आहे पहा. खूप इम्पॉर्टंट टाइप आहे. नेक्स्ट पहा असाच क्वेश्चन आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ 21% वाढलं. म्हणजे 100 होतं तर ते किती झालं? 1 to 1. आता काहीच नाही. आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळ हे कशावर डिपेंड करते? आर वर्गावर डिपेंड करते. काय करते? आर वर्गावर. ठीक आहे. आणि आता हे पण पहा आर वर्ग म्हणजे काय? हे पण काय आहे? 10चा वर्ग आहे आणि हे काय आहे? 11चा वर्ग आहे पहा. पण आपल्याला त्रिज्या काढायची आहे. तर मग याचा काय करा? स्क्वेअर रूट काढा सर्वांचा. म्हणजे आर बरोबर काय येईल आपला? 10चे किती होतील? हे 11 होतील. ठीक आहे. हे काय आहे? रेडियस आहे आपली. त्रिज्या आहे. त्रिज्या 10ची किती वाढली? पहा. प्लस 1 झाली. म्हणजे 10 वर 1 100 वर किती पर्सेंटनं काय करा? मल्टिप्लाय करा. म्हणजे 10%. ठीक आहे. आणि हेच आपलं काय? आन्सर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. 96% आता याला तुम्ही सोडवा. 44% आहे. हा पण खूप इझी आहे. ठीक आहे. हे क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. वर्तुळाचे क्षेत्रफळ पहा 44% ने वाढलं. म्हणजे 100चं किती झालं? 144 झालं. ठीक आहे. हे 100चं 144 झालं. हे झालं क्षेत्रफळ. हे डिपेंड करते त्रिज्येच्या वर्गावर. मग त्रिज्या कितीने वाढेल? तर याचा वर्गमूळ घ्या. या दोघांचा काय? वर्गमूळ घ्या सरळ सरळ. 10चे किती झाले हे? 12 झाले. ठीक आहे. म्हणजे त्रिज्या 10 होती तर 12 झाली. कितीने वाढली मग? 10 वर 2, 100 वर किती? एक एक झिरो कॅन्सल. हा पर्सेंटेज राहील इथं. 2 दुनी 20%. ठीक आहे. सर इथं आपण काही मिस्टेक केली आहे का? ऍक्च्युली इथं ऑप्शनमध्ये 20% पाहिजे. हे जे 22 आहे ना, हे 20%. ठीक आहे. हे आन्सर नाही आहे. 20% आपलं काय आन्सर आहे पहा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे एकदम बेहतरीन टाईप आहे. आतापर्यंत आपण जे भूमितीवरचे जे पाहिलेत, भूमितीवरचे आपले सगळे टाईप संपलेले आहेत पहा. आणि आपल्याकडे आता एक नवीन टाइप आलेला आहे टाइप 26 आणि हा आहे आपला वेटेड ॲव्हरेजचा काय आहे एक टाइप आहे पहा वेटेड ॲव्हरेज. आता वेटेड ॲव्हरेज काय असते पहा. एका शाळेत आता मुलं आहेत पहा आणि मुली आहेत किंवा बॉईज आहेत आणि गर्ल्स आहेत. ते किती आहेत? 7 आणि 5 या रेशोमध्ये आहेत. या प्रमाणात आहेत. जर 65% मुलं आहेत आणि 81% मुली आहेत, तर स्कॉलरशिप घेतात. तर स्कॉलरशिप न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काढायची आहे. मला एक सांगा 65% मुलं स्कॉलरशिप घेत आहेत. तर किती टक्के मुलं स्कॉलरशिप नाही घेत आहेत? 35% मुलं अशी आहेत की जी स्कॉलरशिप नाही घेत आहेत आणि 81% मुली स्कॉलरशिप घेतात. तर किती टक्के मुली स्कॉलरशिप नाही घेत आहेत? 19% मुली काय करतात? स्कॉलरशिप नाही घेत आहे. आता ह्याला सॉल्व्ह करायचं म्हटल्यानंतर काय असते? याला एक वेटेड ॲव्हरेज मेथडने आपण सॉल्व्ह करत असतो. आता वेटेड ॲव्हरेज काय असते पहा. सरळ सरळ काय करायचं? या दोघांचा करायचा गुणाकार म्हणजे हे होतील 7 गुणिला 35% अधिक 5 गुणिला 19%.
भागीला काय करायचं आणि 7 आणि 5 यांची करायची बेरीज. या रेशोची करायची बेरीज. ठीक आहे. याला सॉल्व्ह केल्यानंतर आपलं जे आहे एक्झॅक्ट किती पर्सेंटेज जे किती विद्यार्थी असे आहेत की जे स्कॉलरशिप घेणारे नाही आहेत त्याचा काय येईल आपल्याला प्पर्सेंटेज येईल. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करूयात आपण. 7 5 35शी 5 हातचे आले 3 7 त्रिक 21 आणि 3 24 प्लस झाले आपले 19 5 95. आता याला सॉल्व्ह केलं तर किती होतील हे 100 आणि 240 म्हणजे किती झाले हे 340. 340% भागीला 12. आता याला आपण 4 ने भाग देऊ शकतो का? 4 त्रिक 12 4 8 32 आणि 2 4 पंच 20 म्हणजे 85 भागीला 3%. 85 भागीला 3% आहे का? कुठं नाही आहे. आता याला आणखी आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ह केल्यानंतर काय येईल आपलं 3 दुनी 6 आणि 2 राहिले 3 8 24 28%. जवळ-जवळ आपलं काय येईल 28%चा अप्रॉक्स आपला आन्सर येईल. 30 येणार नाही, 20 येणार नाही, 33 नाही, हे 28 आणि हेच आपलं काय आन्सर आहे. पूर्ण कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. ठीक आहे. तर पहा हे वेटेड ॲव्हरेजचा कन्सेप्ट हा कन्सेप्ट समजून घ्या. ठीक आहे. हा कन्सेप्ट म्हणजे काय असते पहा इथं काय असते क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय करतील आता मी याला थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो आणखी. आता पहा त्यांनी काय म्हटलं तर त्यांनी जर म्हटलं 240 मुलं आहेत ते पहा बॉईज आहेत आणि गर्ल्स आहेत 320. ठीक आहे. बॉईज 240 आणि गर्ल्स 240 आणि 360 करा इथं. ठीक आहे. 360 आहेत. आता त्यांनी जर म्हटलं ह्याच्यामध्ये ह्या 20% मुलांनी स्कॉलरशिप घेतली याच्यापैकी आणि याच्यापैकी बॉईजपैकी 20% लोकांनी स्कॉलरशिप घेतली आणि यांच्यापैकी 30% लोकांनी स्कॉलरशिप घेतली. ठीक आहे. हे काय स्कॉलरशिप घेणारे आहेत. स्कॉलरशिप होल्डर आहे. ठीक आहे. हे स्कॉलरशिप होल्डर आहेत पहा. मुलांपैकी 20% आणि मुलींपैकी 30%. आता आता मी जर याला जर असं सॉल्व्ह केलं, असं सॉल्व्ह करणार का 240च्या आधी 20% काढणार. माझ्याकडे बेसिक काय आहे? माझ्याकडे हेच बेसिक आहे पहा 240चे मी काय करणार 20% काढणार आणि हे 336चे काय करणार 30% काढणार. मग माझ्याकडे काय येतील हे 36 त्रिक 108 आणि 24 दुनी 48 म्हणजे 48 बॉईज आणि 108 गर्ल्स या अशा आहेत माझ्याकडे स्कॉलरशिप घेणारे आहेत पहा. असं आपल्याला बेसिकने काढावं लागेल आणि त्यांनी जर विचारलं की एकूण किती किती लोक स्कॉलरशिप घेणारे आहेत तर मी काय करणार मग हे 108 अधिक 48 ॲड करणार 8 आणि 8 16 6 हातचा आला 1 4 आणि 1 5 आणि 1 156 लोक स्कॉलरशिप घेणारे आहेत आणि त्यांनी जर म्हटलं स्कॉलरशिप न घेणारे किती आहेत तर मी ही जी टोटल आहे 360 400 आणि 600 या 600 मधून काय करणार 156 वजा करणार माझ्याकडे स्कॉलरशिप न घेणारे पण येतील. पण हे असं सॉल्व्ह करणं योग्य नाही आहे कारण हा डेटा इझी आहे म्हणून आपण हे असं सॉल्व्ह केलं. जर डेटा जर हार्ड असला तर मग काय कराल तर त्यासाठीच आपल्याकडे काय एक कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टचं नाव आहे वेटेड ॲव्हरेज. ज्याच्यामध्ये आपण काय करणार आता पहा याचा रेशो घ्यायचा हे किती झाले आपले हा 1 0 हा 1 0 कटला पहा. म्हणजे माझं म्हणणं काय आहे 240 आहेत आणि हे 360 आहेत पहा. हे बॉईज आहेत आणि हे गर्ल्स आहेत. याचा रेशो घेऊन घ्या सरळ सरळ. हा झाले 12 दुनी 24 आणि हे 12 त्रिक 36 हा झाला त्यांचा रेशो. आता 20% मुलं पहा 20% मुलं स्कॉलरशिप घेतात आणि 30% मुली स्कॉलरशिप घेत आहेत. तर एकूण किती स्कॉलरशिप घेत आहेत सरळ सरळ यांचा गुणाकार करायचा पहा. म्हणजे 20 दुनी झाले 40% प्लस 30 त्रिक झाले हे 90% आणि भागीला हे 2 आणि हे 3 5. मग आता हे किती होतील 90 आणि 40 किती झाले 130% भागीला 5. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याकडे काय येईल तर हे येतील आपले 5 दुनी 10 आणि हे 5 7 30 म्हणजे 26%. काय येईल आपलं 26% असे लोक आहेत की जे काय करतात स्कॉलरशिप घेत आहेत. आता इथं या केसमध्ये काय केलं आपण आकडा तर काढला 156 लोक स्कॉलरशिप घेत आहेत आणि 48 मुलं घेत आहेत, 108 मुली घेत आहेत स्कॉलरशिप. पण टोटल किती घेत आहेत स्कॉलरशिप तर 156 लोक स्कॉलरशिप घेतात. आता मला पर्सेंटेज काढायचं तर मी काय केलं असतं इथं या केसमध्ये 156 इथं लिहिले असते आणि हे 600 आणि मग काय केलं असतं हे असा 2-2 झिरो कॅन्सल केले असते आणि हे 6 ने भाग दिला असता. ठीक आहे. 6 ने भाग दिला असता तरी हा माझं काय तेच आन्सर आलं असतं. हे झाले ते साइन दुनी 12 आणि 6 6 36 26% ते झालं असतं. पण त्यासाठी मला हे जे बेसिक आहे ना हे लिहावं लागलं असतं, हे कॅल्क्युलेट करावं लागलं असतं. पण या मेथडमध्ये इथं जे आहे, इथं कॅल्क्युलेट करायची गरज नाही. इथं सरळ रेशो घेतला आणि आपण काय केलं वेटेड ॲव्हरेजने काय केलं याचा आन्सर काढलेला आहे पहा. आणखी मी काय करतो समजण्यासाठी एक क्वेश्चन तुम्हाला
इथं घेतो पहा. एखाद्या शाळेमध्ये पहा, एखादी संस्था आहे पहा, तिथं काय आहेत काही मेल आहेत आणि काही फिमेल आहेत. मेल आहेत तिथं 120 आणि फिमेल आहेत 80. ठीक आहे. मेल आहेत 120 आणि फिमेल आहेत 180. आता टोटल किती झाले इथं? 200 झाले पहा. ह्याच्यापैकी आता मेल आणि फिमेल आहेत. याच्यापैकी काय आहे माहीत आहे का? 20% काय आहेत? मेलपैकी 20% रजेवर आहेत आणि फिमेलपैकी 40% रजेवर आहेत. फिमेल तशाही जास्त रजा घेतात. ठीक आहे. आता पहा हे काय आहेत? रजेवर आहेत पहा. रजेवर आहेत. असे क्वेश्चन येतात एक्झाममध्ये. ही एक्झामचीच लँग्वेज आहे पहा. एका संस्थेमध्ये काय आहेत? एखाद्या संस्थेमध्ये काय आहे? मेल आहेत किती? 120 आणि फिमेल आहेत किती? 80. टोटल किती झाले आता? 200. आता त्याच्यापैकी काय 20 मेलपैकी 20% मेल रजेवर आहेत आणि आणि फिमेलपैकी 40% फिमेल रजेवर आहेत पहा. तर माझं म्हणणं आहे रजेवर असणारे टोटल किती पर्सेंट लोकं आहेत? रजेवर असणारे टोटल किती पर्सेंट लोकं आहेत? तर मी आता इथं याचं पर्सेंटेज काढत नाही बसणार. याचं असं पर्सेंटेज काढत नाही बसणार पहा. कारण याने काय होईल माझं खूप वेळ लागेल मला कॅल्क्युलेशनसाठी. तर मी त्यासाठीच तुम्हाला एक मेथड सांगितली आहे. त्या मेथडचं नाव आहे वेटेड एव्हरेज. मी काय करणार सरळ-सरळ इथं लिहिणार मेल आणि फिमेल. हे काय आहे 120 आहेत आणि हे काय आहेत 80 आहेत. म्हणजे हे झाले 40 त्रिक आणि 40 दुनी. हा मी रेशो घेतला. आता 20% रजेवर आहेत मेल आणि 40% फिमेल रजेवर आहेत. आता याला सॉल्व्ह करतो मी. हे किती होईल 20 त्रिक 60 आणि 40 दुनी 80. आता हे पर्सेंट आहेत पहा. आणि 3 आणि 2 किती होतील माझे? हे 5 झाले. ठीक आहे. 80 आणि 60 किती झाले? तर 140 भागीला 5 आणि हे पर्सेंटेज जसे आहे तसं. याला सॉल्व्ह केलं तर काय होईल? 5 दुनी 10 आणि 5 8 40 म्हणजे 28% रजेवर आहेत. ठीक आहे. 28% काय आहेत? रजेवर आहेत. आता यांनी जर म्हटलं रजेवर नसणारे किती आहेत? तर सरळ-सरळ काय करा 100 मधून 28% काढून टाका. म्हणजे 72% काय आहेत? ऑफिसमध्ये प्रेझेंट आहेत. आणि 28% काय आहेत? हे रजेवर आहेत पहा. मेल आणि फिमेल मिळून सगळे किती आहेत? 28% रजेवर आहेत. हे बेस्ट मेथड आहे याला सॉल्व्ह करण्याची. ठीक आहे. आता नेक्स्ट पहा. आता नेक्स्ट टाईप आहे परीक्षेवर आधारित प्रश्न. आता ते आपण पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स. थँक यू.